सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। साधाच्या लाडूचा विनोदात्मक ही लीळा आहे आणि ही लीळा आपण आता श्रवण करणार आहोत। साधाने लाडू कसे केले आणि स्वामींना त्यावेळी विशिष्ट असं हास्य का आले यामध्ये या लीळेमध्ये आपण पाहणार आहोत। तर इंद्रभट्ट साधाला म्हणतो की एल्हो मला लाडू करून दे ना, मी सर्वज्ञांना समर्पित करीन। तेव्हा साधा म्हणाली हो का। आणि मग इंद्रभट्ट साधेला गहू, गूळ, तेल, मिरी हे असे सर्व पदार्थ आणून देतात आणि नंतर साधा लाडूच्या तयारीला लागते। साधा सोजी काढून आणते, शेव बनवते आणि ते तळते आणि ते सर्व प्रक्रिया झाल्यानंतर चुलीवर पाक ठेवते। आणि तेवढ्यात काय होतं, आता भिक्षेची वेळ होऊन जाईल म्हणून साधाला असं वाटते की हा पाक होईपर्यंत मी 2 घरची भिक्षा करून येईल आणि मग साधा भिक्षेला जाते। तेव्हा भिक्षेवरून यायला तिला उशीर होतो आणि तेवढ्यात तो जो तिने चुलीवर ठेवलेला पाक असतो ना, तो पाक असा घट्ट बनतो आणि त्याच पाकाचे साधा काय करते, लाडू बनवते आणि ते लाडू बनवलेले ती इंद्रभट्टांना देते आणि इंद्रभट्ट ते लाडू घेऊन एका लहान पाटीमध्ये घेऊन स्वामींसाठी घेऊन येतात। मग बाईसांच्या ते हाती देतात। तेव्हा रात्रीचा पूजावसर होतो आणि मग बाईसा सर्वज्ञांना जेवू घालण्यासाठी ते लाडू फोडायला लागते। तर ते लाडू कशानच फुटत नाहीत। आता लाडू फुटत नाही, आता बाईसाला वाटतं हे लाडू आता फुटतच नाही आहे। तर नंतर साधा सकाळीच सर्वज्ञांच्या पूजेला आली तेव्हा स्वामी म्हणाले, बाई अनेक सुग्रणी बघितल्यात परंतु मुसळाचे 7-5 घाव दिल्यानंतरच लाडू फुटतात असे ही लाडू करणारी सुग्रण बघितली नव्हती। तेव्हा साधा सांगू लागली की नाही जी, ते असे झाले, मी चुलीवर पाक ठेवला आणि भिक्षा करायला गेली परंतु भिक्षेवरून घेऊन यायला मला उशीर झाला आणि मला असं वाटलं मी 2 घरची भिक्षा करून येते परंतु मला येताना उशीर झाल्यामुळे तो पाक येईपर्यंत घट्ट झाला आणि मग त्या पाकाचे मी लाडू बनवले परंतु ते लाडू घट्ट झाले, फार कडक झाले। मग सर्वज्ञ स्वामी म्हणाले, मग हे तर याहूनही आश्चर्यकारक झाले। पुष्कळ अशा सुग्रणी पाहिल्या परंतु चुलीवर पाक ठेवून भिक्षेला जाणारी अशी सुग्रण पाहिली नाही। तेव्हा सर्वज्ञ स्वामींनी खूप हास्य केले। अशी ही विनोदात्मक लीळा आपण पाहिली आणि लाडू करताना ही लीळा पण आपल्याला आठवण करता येईल आणि आपल्याला व्यवस्थित लाडू कसे बनवले पाहिजे, काळजीपूर्वक पाक कसा केला पाहिजे या लीळेतून आपल्याला आठवण येईल, नाही का। आणि अशा या छोट्या छोट्या लीळातून स्वामी आपल्याला भरपूर काही सुचवितात आणि यातून आपल्याला हे स्मरण सुद्धा घडते, नाही का। तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा